बातमी आहे सांगलीच्या राजकारणातून। विशाल पाटलांवरील निलंबनाची कारवाई टळल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शिवसेनेच्या दबावापुढे न झुकण्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याची माहिती मिळते। तर पुढे विधानसभा आल्या आहेत। विशाल पाटलांचं कुणी पडद्यामागून काम केलं याचा रिपोर्ट आमच्याकडे आहे, असा थेट इशारा संजय राऊतांनी दिलाय। जे उमेदवार जिंकणार आहेत तिथे महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील ते माझ्या बाजूला बसलेले आहेत। 4 जून येऊ द्या, 4 जून नंतर बऱ्याच गोष्टी घडणार आहेत। त्या सांगलीत पण घडतील, महाराष्ट्रात घडतील, सर्वत्र घडतील। सांगलीमध्ये कोणी काय केलंय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडद्यामागून याचा सगळा रिपोर्ट आमच्याकडे माननीय उद्धव साहेबांकडे आलेला आहे आणि शिवसेना या गोष्टी अत्यंत गांभीर्याने घेते। लक्षात घ्या, शिवसेना एखादा विषय अर्धवट सोडत नाही। ज्यांनी बेईमानी केलेली आहे त्यांना भविष्यात राजकारण करायचं आहे महाराष्ट्रामध्ये। सांगलीच्या राजकारणातून ही मोठी घडामोड आपण पाहतोय। विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस नेमकं काय कारवाई करणार याबाबत चर्चा सुरू होती, मात्र आता विशाल पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई टळलेली आहे।